आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाह, गौरीजी काय मस्त चव आहे तुमच्या हाताला. एक नंबर झाले ना लाडू. कमाल रुद्रजी, तुम्ही त्याला एवढे लाडू करून दिले, ते कसे झाले त्याने कळवलं पण नाही. वेडाच ते. तुम्हाला सांगतो, मी गावाला जाताना जर मला असे लाडू दिले असते ना, तर या लाडवाचं कौतुक करायला मी रोज एक पत्र लिहिलं असतं. हे घ्या पुष्पा मामी, सगळेच का लाडू घ्या. थँक्यू बिट्टी. वेलकम. गौरीजी थँक्यू. हे लाडू संपले की दुसरे लाडू करा. चला मी येतो. बाय बिट्टी. बाय बाय. बर बर बर. रुद्र मला एक सांग, अरे काही खाल्लंस की नाही? अरे बाबा स्वतःकडे लक्ष दे ना जरा, तब्येतीची काळजी घ्यायची रे. बरं ऐक ना, तू गेलाच आहेस ना तर प्लॉट बघून घे. हा म्हणजे पुढच्या दृष्टीने आपल्याला प्रॉब्लेम नको ना, प्लॅनिंग करता येईल. हो ओके ओके बाय बाय. हा मुलगा आहे ना फारच. हॅलो. हो सोहा, अगदी खरंय तुझं, अगदी अगदी मला मान्य आहे बाळा, पण तू माझं ऐक तर जरा. हॅलो सोहा. हॅलो. काय करावं या सोहाचं? का काय झालं? मला वाटतं पैठणकरांच्या घराला शापच आहे. कसला शाप? काय बोलतेस तू हे? पैठणकरांच्या घरात सुना आनंदाने नांदूच शकत नाही. माझा नवरा देवाघरी गेला, सुमित आणि श्वेता एकत्र असून नसल्यासारखे. रुद्रचं लग्न मोडलं, रोहितची बायको त्याला सोडून निघून गेली. त्या सोहाला समजवता समजवता तर माझे नाकी नऊ आले. का तू समजवतेस तिला? का का म्हणजे? अहो भाऊजी, मला रोहितची अवस्था बघवत नाहीये. बिझनेस उभा केलाय त्याने, एवढी मोठी ऑर्डर मिळाली त्याला, तरी बिचारा दुःखीच. मला त्याच्या आयुष्यात आनंद परत घेऊन यायचा आहे म्हणून सोहाला समजावत होते. पण ऐकेल ती सोहा कसली. म्हणाली रेवती आंटी तुम्हीच कॉल करता. हा आता मी करतेच कॉल, मला रोहितची काळजीच आहे. पण तिचं म्हणणं आहे की राजनपा का कॉल करत नाही. आता यावर काय बोलणार मी? हे बघ रेवती, सुहाचं हे असं घर सोडून जाणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. हा पण याचा अर्थ असा नाही की रोहितच्या वागण्याचं मी समर्थन करतोय. ऍक्च्युली त्या दोघांनीही समंजसपणा हा दाखवायला हवा, आणि त्यांच्यात मी पडणं हे मला योग्य वाटत नाही. आता त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे की हे नातं टिकवायचं असेल तर काय करायचं. आणि मला पूर्ण खात्री आहे सोहाचा राग शांत झाला की ती परत येईल. अहो असं काय बोलताय भाऊजी तुम्ही? राग शांत होणार म्हणजे कधी? आणि नाहीच झाला राग शांत तर मग रोहितने असंच राहायचंय का आयुष्यभर? आता रोहित स्वतःच्या पायावर उभा राहतोय ना, मग सोहानी घरी परत यायला हवं. हो पण हे तिला समजायला हवं ना. आता नसेल मुलांना समजत तर आपण समजून सांगायला हवं की नाही? चुकतात मुलं. आता रुद्रलाही घेता ना तुम्ही सांभाळून, मग रोहितच्या बाबतीत वेगळा न्याय का? त्याचा संसार वाचवणं आपली जबाबदारी आहे. मला वाटतं भाऊजी तुम्ही सोहाशी बोलायला हवं. मी नाही मी नाही, नंदा बोलेल काय बोलायचं ते. ती बिचारी काय बोलेल आणि कुठे कुठे बघेल ती? ते काही नाही राजन भाऊजी, तुम्ही सोहाशी बोला, मी कॉल करते. रेवती आंटी मी. हॅलो सोहा, राजनपा बोलताय. हा तुझ्याशी? हा बोल बोल बोला बोला.
हॅलो बेटा सोहा, हे बघ, अगं मी तुझा राग समजू शकतो, हा, पण मला असं वाटतंय की ह्या घडीला तू रोहितच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. अगं प्रचंड मेहनत घेतोय तो, खूप बदल झालाय त्याच्यात, आणि मला खात्री आहे की ह्या वेळेला त्याला नक्की यश मिळेल. आणि ह्या सगळ्यामध्ये तू त्याच्या पाठीशी असावंस, घरी यावं हे असं आम्हाला वाटतं. आणि तू घरी आलीस ना की आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल. हो हो. हॅलो बेटा सोहा, ऐकतेस ना? येशील ना परत? हॅलो हॅलो. हा सोहा, अगं ऐकू येते का तुला? ऐकतेय मी रेवती आंटी. तुमच्या रूम मध्ये नेटवर्कच नाही, आवाजच येत नाही. हॅलो सोहा. कट झाला वाटतं. हॅलो हॅलो राजनपा. अगं ते गेले. ते किती हळवे झाले ते पाहिलंच ना तू? रडत होते. रडत होते? हो ग, करणार काय? मुलाचा संसार सुखाचा व्हावा अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. घरातली वडीलधारी माणसं तुला बोलवतायत, प्लीज त्यांचं मन मोडू नकोस बाळा. रोहितने स्वतःचा बिझनेस सुरू केलाय. अगं बदललाय रोहित आता. घरच्यांच्या नजरेत त्याचा मान वाढलाय सोहा. तो प्लीज घरी ये. तू ऐकलंस ना राजनपा काय बोललेत ते? रोहितला आता तुझी गरज आहे. सोहा, नको ग त्याला एकट्याला सोडू असं. प्लीज येशील ना? मी विचार करेन. विचार काय करायचा आपल्याच घरी यायला? ते काही नाही, तू घरी येतेस बस, विषय संपला. आंटी, आणि तू जर नाही आलीस ना घरी तर आम्ही येऊ तुला घ्यायला, कळलं? आई, कोणाचा फोन आहे बघ ना. अगं बाजू दे, ते जाहिरातवालेच असतील, सारखे फोन करतात. आई बघ ना कोणाचा फोन आहे. अगं असू दे. एवढा आवाज आहे त्याचा. हॅलो पार्टनर. कधी परत येणार तू? मला तुझी खूप 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 आठवण येतीये. पिट्टी, मला पण आठवण येते तुझी. मी लवकर परत येईन, काळजी नको कर. हो खरंच? पण तुला माहितीये का, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणणार आहे. ए मला गंमत, मला गंमत. आई मला गंमत. ये बरं बिट्टी, आई आहे का तिथे? आहे काय? इथेच आहे. दे बघू जरा तिला फोन. हो तिथे. हॅलो हॅलो गौरीजी, इथे जरा नेटवर्क कमी आहे, पण मी काय सांगतो ते नीट ऐका. काय झालं रुद्र सर? गौरीजी, हे बघा, ऑर्डर खूप मोठी आहे आणि ती आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करावी लागणार आहे. ठीक आहे, काम खूप जास्त आहे. हो सर. चंदू शेटना मी सांगून ठेवलंय की घरातली सगळी कामं त्यांनीच करायची. बरं, ते विसरतील, पण तुम्ही त्यांना लक्षात आणून द्या. बरं, आणखी एक, रोहितशीही मी बोललोय. कदाचित तुम्हाला ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी रात्रभर जागून काम करावं लागेल, तर ते करा.
बरं सामान आहे ना? नाही म्हणजे कमी नाही ना पडत आहे. जर संपत असेल तर पुष्पाला सांगून ठेवलंय. त्याला सांगा तो सामान आणून देईल. नाही नाही, आता काही गरज नाही आहे सामानाची. ठेवतो फोन. इथे फार थंडी आहे, बोलवत नाहीये. रुद्र सर. बाय. काळजी घ्या. आई, लाडू नाही खाल्ले रुद्र सरांनी? काय माहितीये, काहीच बोलले नाहीत. फोन ठेवून दिला. आई कोणाचा फोन आहे? हॅलो, काय झालं रुद्र सर? हॅलो गौरीजी, एक सांगायचं राहून गेलं. लाडू फार सुरेख बनले, खाऊन फार बरं वाटलं. थँक्यू. काळजी घ्या. ठेवतो फोन. हो. आवडली रुद्र सरांना लाडू. बिट्टी, बाळा झोप आली असेल तुला. झोप बरं, उशीर झालाय बराच. उद्या शाळा असेल ना? हो ना. झोप आता. उद्या शाळेत कोण जाणार? पण आई, तू पण दमली आहेस ना. तूही झोपून घे, तुलाही उद्या काम आहे. माझं काम पूर्ण झालं ना मी झोपते. तू झोप बरं आता. ठीक आहे. बिट्टी, आम्ही दोघं काम पटकन करतो, मग आई येईल तुझ्यासोबत झोपायला. काय झालं ग? मला लाईट मध्ये झोप नाही येते. प्लीज बंद कर ना लाईट. अगं लाईट बंद केले तर मग काम कसं करणार ना? आम्हाला दिसणारच नाही. मग मी कशी झोपू? मग मी पण बसते तुमच्या बरोबर. एक मिनिट, आपण एक गंमत करूया ज्याने बिट्टी एकदम शांतपणे झोपेल. आलोच. आई, रोहित सर कुठे गेलेत? काय माहिती, काहीतरी गंमत आहे. टाटा. आता मी लाईट बंद करतो म्हणजे तू लगेच झोपशील. चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट आई. गुड नाईट. झोपते मी. दिसतंय ना? हो, व्यवस्थित. अरे वा, हे तर आणखीनच सोपं काम करतायत माझं. आता सोहाला यांचं काम लाईट इफेक्ट सकट दाखवायला पाहिजे.
रेवती आंटी, तुम्ही एवढं लेट नाईट का कॉल केलाय मला? आय एम सो सॉरी. मी इतक्या उशिराने कॉल करते, पण तुझ्या नवऱ्याने केलेले कष्ट तुला कळावेत ना म्हणून कॉल केला. मला नाही बघायचे त्याचे हाडबग. अगं एकदा बघ प्लीज. तुम्ही बेडरूम कडे का आलात? अरे हो, तुला माहितीच नाहीये ना ग. हल्ली रोहित इथेच असतो, म्हणजे काम करतो ना तो इथे बेडरूम मध्ये? हो. वेट अ मिनिट, दाखवते तुला. रेवती आंटी, चालू देत तुमचं काम चालू देत. मी डिस्टर्ब नाही केलं ना तुम्हाला? नाही आत या ना तुम्ही. नाही नको. आता एवढी दोघं मिळून मेहनत करताय, ती लोकांपर्यंत पोहोचता यावी ना म्हणून आले मी इथे. तुम्ही करा, काम करा. दिवस रात्र एकत्र बसून काम करावं लागतं तुम्हाला. रोहितही सतत तुझ्या जवळ असतो, तुझ्या घरी बसून काम करतो. तुम्ही करा. आणि आता कसं आहे, रुद्रही नाहीये, काम वाढलं असेल ना खूप. रोहित, चांगलं चाललंय ना काम? रात्रभर गौरी सोबत इथेच असतोस ना काम करत. करा. गौरी, बिट्टी झोपली का ग? हो, झोपवलं तिला. उद्या शाळा आहे ना तिची. अच्छा, तू झोपवलंस का तिला? बरं केलंस. कसं आहे, तुम्हाला दोघांनाही आता डिस्टर्ब होणार नाही. चांगलं काम होईल तुमचं. रात्रभर आता दोघं एकत्र बसून काम करणार आहात. हो, भरपूर मोठी ऑर्डर आहे ना म्हणून. हो, करेक्ट. करा. बाय द वे रेवती आंटी, तुम्ही काय करताय मला कळलं नाही. मी, अरे तू आणि गौरी मिळून एवढी मेहनत घेताय ते सुहाला दाखवत होते. तू असा एकटा पडलेला बघवत नाही रे मला. देव करो आणि सुहा लवकरात लवकर घरी परत ये. रुद्र. हॅलो रुद्र, कसा आहेस? कसं चाललंय काम? माझं काम चांगलं चाललंय. तुमचं कसं चाललंय? ऑल गुड? हो, आताही तेच करतोय. गुड. हीच खरी वेळ हार्डवर्क करायची. एकदा का तुमचं बिझनेस मध्ये नाव झालं की मग तेच नाव पुढची सगळी कामं करेल. एकदा का ह्या ऑर्डरची डिलिव्हरी झाली ना की तुम्ही बघाच, तुमची कंपनी वेगळ्या लेवलला पोहोचेल. होप सो. मला विश्वास आहे. आणि रोहित, तू काळजी करू नकोस. सोहाईने नक्की परत येतील. हा, पण तू तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर. हो. बरं, आता ठेवतो. तुम्हाला जास्त डिस्टर्ब नाही करत. तुम्ही पण काम करताय. काही गरज वाटली तर फोन कर. चल, ठेवतो आता. गुड नाईट. ओके, गुड नाईट. रुद्र, काय म्हणत होता रुद्र? काय नाही, काम करत राहा. सुहा नक्कीच परत येईल. हो रे, सुहाने परत यायलाच हवं. मीही त्यासाठीच प्रयत्न करतेय. का कोणास ठाऊक, मी हे जे काही करतोय
त्यामुळे सोहाच्या मनात माझ्याबद्दलची इमेज चांगली होईल की नाही? नक्की होईल. आणि त्या नक्की तुमच्या यशात सहभागी होतील. आणि पुन्हा तुमचा संसार सुखाने सुरू होईल. येईल ना, ती येईल. आणि सगळ्यात आधी तुला या घरातून बाहेर काढेल. त्यासाठीच तर आणतीये मी सोहाला घरी. चालू देतं तुमचं, करा काम तुम्ही.